तर लोकांना कळत नाही की हा रेपो रेट नेमका काय असतो, जो की इंटरेस्ट रेट नंतर ठरवतो. तर रेपो रेट काय असतो? बघ तुझ्या, आता उद्योग उभा करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बँकेचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे. मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करतोय. बँकेचा सपोर्ट घेणं म्हणजे काय की बँकेकडून आपल्याला लोन घेणं आहे. आणि आता तू रेपो रेट बद्दल बोलली. रेपो रेट म्हणजे काय आहे की समजा एखाद्याला कर्ज घेताना आपण बऱ्याच वस्तू न्यूजमध्ये ऐकलं, रेपो रेट वाढला, कस्टमरचं नुकसान, रेपो रेट कमी. रेपो रेट म्हणजे काय की भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे, आरबीआय हा एक मोठा ग्रुप आहे जो बाकी बँकांना लोन देतो. बरोबर आहे. बाकी बँका समजा ICICI असेल, HDFC असेल, SBI असेल, कुठली बँक असेल, ही काय करते की जेव्हा पैसे कमी पडतात ही आरबीआय कडनं पैसे घेतात. तो रेपो रेटच्या दरात घेतात. आता सध्याचा जर आपण रेपो रेट बघितला तर हा 5.25% सध्या रेपो रेट आहे. म्हणजे रेपो रेट म्हणजे काय, समजा की मी एखाद्या बँकेकडनं होम लोन घेतलं आणि त्या बँकेने मला जर 7% रेट ऑफ इंटरेस्ट दिला किंवा 7.25% जर दिला, पण त्या बँकेला जो रेट मिळणार असतो आरबीआय कडनं तो असतो 5.25%, जो दर 3 महिन्याला तो चेंज होत असतो. म्हणजे काय होतं, कुठल्याही बँका ह्या कमर्शियल बँका आहेत, ज्या दोन रेटमध्ये जो फरक असतो तो त्यांचं मार्जिन असतं. समजा मी 7.25% जर होम लोन घेतलं आणि बँकेने जर तिकडनं 5.25% खरेदी केली असेल तर 2% बँकेचं मार्जिन. पण त्या मार्जिन मध्ये पण बँकेला FD वाल्याच इंटरेस्ट देणं असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बँकेला त्याचा स्टाफचा खर्च असतो, त्यांचं ऑफिसचा खर्च असतो. हे सगळं मॅनेज करून ते त्या पद्धतीने करतात. तर रेपो रेट असा असतो.